विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्समध्ये तुमचं स्वागत आहे. अतिशय महत्त्वाची स्ट्रॅटेजी. शॉर्ट नोट्स. ठीक आहे. काय पाहिजे या शॉर्ट नोट्समध्ये तुम्हाला? केमिस्ट्रीमध्ये पैकीच्या पैकी मार्क पडायचे आहेत. बरोबर आहे. मग इथं ना फॉर्म्युले पाहिजेत, कॅटलिस्ट पाहिजेत, रिएक्शन, नेम रिएक्शन हे सगळं पाहिजे. बरोबर आहे? बरोबर आहे. पण मला काय पाहिजे मी तुम्हाला सांगतो. बघा मी पहिली जी स्लाइड सिलेक्ट केले ते वाचा. काय दिलंय त्याच्यामध्ये मी शांतपणे बघा. पोटॅशियम सुपर ऑक्साईड KO2. मग या पोटॅशियम सुपर ऑक्साईड ना काय करतो, की कार्बन डायऑक्साइडला ॲब्सॉर्ब करतोय आणि इव्हॉल्व कोणाला करतोय? ऑक्सिजन. ऑक्सिजनची गरज काय असते आपल्याला? रेस्पिरेशन ना. मग याचा यूज लक्षात ठेवा. KO2 ला काय म्हणतात? पोटॅशियम सुपर ऑक्साईड. ओके. पेरॉक्साईड ऐकलं होतं ना, हायड्रोजन पेरॉक्साईड. इथं मी सुपर ऑक्साईड म्हणलं. इथं सगळ्यात महत्वाचं आहे त्याच्यामुळं माउंटेनियर्स यूज करतात. पोटॅशियम सुपर ऑक्साईडचा सबमरीन्समध्ये त्याचा यूज होतो आणि स्पेसमध्ये. मग KO2 हे लक्षात ठेवायचं. बरं याच्यावर प्रश्न येईल का? आलेला आहे. मुलांना जमतंय का? नाही जमत. ॲडमिशनला आल्यावर मुलांना विचारतो मी, माउंटेनियर काय यूज करतात? किंवा सबमरीन स्पेसमध्ये ना रेस्पिरेशनसाठी, ब्रीथिंगसाठी जे इक्विपमेंट असतात, त्यात कोणता गॅस यूज होतो? तर गॅस पोटॅशियम सुपर ऑक्साईड. आता गॅस आहे का सॉलिड मला लिक्विड माहित नाही बरं का, लक्षात घ्या. बरं. झाला अभ्यास, झाली शॉर्ट नोट तयार. पण थांबा. दुसऱ्यांदा मी काय सांगतोय बघा, आता हेलियम आणि ऑक्सिजन हे सुद्धा आर्टिफिशियल ब्रीथिंगसाठी यूज होतंय. ओके. पण अस्थमा पेशंटसाठी, सी डायव्हर्ससाठी, सबमरीनसाठी वेगळं होतं ना रे मगाशी. सबमरीन म्हटलं की KO2 आणि हेलियम ऑक्सिजन म्हटलं की सी डायव्हर्स. आलं का लक्षात? बलूनमध्ये 85% हेलियम, उरलेलं 15% हायड्रोजन असतो. हे तुमच्या शॉर्ट नोटमध्ये पाहिजे. असले प्रश्न हुडका, शोधा. मी तुम्हाला विचारू का? वॉटर गॅस काय असतं त्याच्यामध्ये? कुठले 2 गॅस असतात? प्रोड्युसर गॅस कोणते 2 गॅस असतात? असल्याच प्रश्नांमध्ये आपले मार्क जातात बाळांनो. त्यामुळे हे मला पाहिजे. मी तुम्हाला सांगू का? KO2 हा जो सुपर ऑक्साईड आहे ना, बघा नीट लक्ष द्या. मी आता रेडॉक्स रिएक्शन टॉपिक काढलाय. ऑक्सिजनचा ऑक्सिडेशन नंबर जनरली -2 असतो. पेरॉक्साईडमध्ये तो -1 येतो. OF2 मध्ये तो नेहमी +2 असतो आणि सुपर ऑक्साईडला -½ असतो. इम्पोर्टंट आहे. मग झाली का तयारी इथं? सुपर ऑक्साईड लक्षात राहिला की नाही? मग मी क्रॅश कोर्समध्ये असेच क्वेश्चन रोज देणार आहे अल्टरनेट डेला. मला केमिस्ट्रीमध्ये पैकीचे पैकी मार्क पाहिजेत. माझ्या क्लासमधल्या कुठल्याही मुलाला विचारलं, तुम्ही माझ्याच क्लासमधले स्टुडंट आहात. तर कुणालाही विचारलं, की डी मध्ये क्लोरीन एटम किती असतात? तर 5 सेकंदात उत्तर मिळतंय. पण का लक्षात राहिले माहितीये का? त्याचं नाव बघा. डायक्लोरो. ओके, डायक्लोरो. डायफिनिल, आता फिनिल जाऊ दे, 2 बेन्झीन रिंग असणार आहेत. पण ट्रायक्लोरो इथेन आहे. मग डायक्लोरो, डायफिनिल. डायक्लोरो म्हणजे 2 क्लोरीन. ट्रायक्लोरो म्हणजे 3 झाली की 5 क्लोरीन. बरं स्ट्रक्चर, स्ट्रक्चर पण सोपं आहे हो. डायफिनिल आहे ना, 2 बेन्झीन रिंग आहेत. म्हणजे मी सिम्बॉल काढतो असं. आणि इकडे क्लोरीन झालं का? डायक्लोरो, डायफिनिल आणि इथेन आहे म्हणजे एक स्ट्रेट लाईन ओढतो. हे बॉन्ड लाईन आहे आणि 3 क्लोरीन काढतो. 1, 2 आणि 3. क्लोरीन, क्लोरीन, क्लोरीन आणि याला इथं जॉइन करा. झालं की DDT. सिंपल. मग आलं का लक्षात? ओके. मी तुम्हाला विचारतो नायक्रोम, निकेल क्रोमियम अलॉय. निकेल 80%, क्रोमियम 20%, डिझेल टर्बाइन किंवा गॅस टर्बाइन इंजिन बघा. ओके. मेन पॉइंट काय? असल्याच प्रश्नात मार्क जातात आणि 10 ते 15 असले प्रश्न असतात रे. आणि त्यात तुम्ही पैकीच्या पैकी मार्क मिळवणार आहे. वेळ वाचवणार आहे आणि तो वेळ आपण फिजिक्समध्ये यूज करायचा आहे. इथं मला सांगा हे ग्रुप 1 आणि हे ग्रुप 2 एलिमेंट. ओके. ग्रुप 1 मध्ये रेडिओ ॲक्टिव्ह कोण आहे? फ्रान्सियम. ग्रुप 2 मध्ये कोण आहे? रेडियम. तर विचारलंय काय माहितीये का? व्हिच ऑफ द फॉलोइंग इज अ ग्रुप 2 एलिमेंट? रेडियम आन्सर आहे. CETला लेटेस्ट 2023 चे प्रश्न आहेत लक्षात घ्या. ओके. आता सांगू का तुम्हाला मी? ही नावं लक्षात ठेवा. हायड्रोजन, लिथियम, सोडियम. आता लिथियम, सोडियम, पोटॅशियम लक्षात राहतंय बरं का. रुबिडियम ग्रुप 1 मध्ये, स्ट्रॉन्टियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, बेरिलियम. गंमत सांगू का? ग्रुप 1 आणि ग्रुप 2 च्या प्रॉपर्टीज वेगळ्या पाहिजेत ना. पण तुम्हाला माहिती आहे ना, डायगोनल रिलेशनशिप हे पण परीक्षेत स्ट्रेटली आलंय. लिथियम शोज डायगोनल रिलेशनशिप विथ मॅग्नेशियम आणि बेरिलियम शोज डायगोनल रिलेशनशिप विथ अॅल्युमिनियम. बेरिलियम, अॅल्युमिनियम, लिथियम, मॅग्नेशियम लक्षात ठेवायला पाहिजे. ओके. बरं. आता महत्त्वाचा मुद्दा काय? मी तुमच्या डोक्यात आलं का? सगळ्यात महत्त्वाचं मी तुम्हाला काय सांगितलंय, की शॉर्ट नोट्स काढताना मग आता हा व्हिडिओ तयार करायच्या अगोदर मी एक स्टुडंटला बघितलं, तो अभ्यास करत होता. ग्रुप 16, 17, 18 आणि पहिलं पेज तो डिटेलमध्ये वाचत होता. मी म्हटलं, "नाही त्याचा फायदा होणार."
एमसीक्यूज कुठले आलेत ते बघा. आता ती कन्सेप्ट शोधा त्या पुस्तकात त्या टॉपिकमध्ये कुठे आहे ते आणि ती क्लिअर करा. हा बघा, हे काय फार डिटेलमध्ये घुसावं लागणार, यात पी करावं लागणार असं नाहीये. मला सांगा ना, यात काय आहे सांगा आता? माझ्या लक्षात आलं माउंटेनियर, सबमरीन, त्याच्यानंतर काय आणखीन स्पेसमध्ये जे ब्रीथिंग इक्विपमेंट असतात, त्यात के यूज होतं. के म्हणजे कोण? पोटॅशियम सुपर ऑक्साईड. त्यात ऑक्सिजनचा ऑक्सिडेशन नंबर किती? -½ झालं की नाही लक्षात? मग ऑक्सिजनचे ऑक्सिडेशन नंबर किती आहेत? ते शोधा रेडॉक्स रिएक्शनमध्ये. पटा शॉर्ट नोट्स तयार करा आणि रोज याची रिव्हिजन करा. मी सांगतो तुम्हाला मग 99+ पर्सेंटाइल मिळवण्यापासून कोण रोखणार नाहीये. सुरुवात केमिस्ट्रीत करूया आपण. केमिस्ट्रीत कॉन्फिडन्स वाढवूया आपण. ओके. म्हणजे आपल्याला काय होईल, थोडासा कॉन्फिडन्स आला, की सगळं सोपं वाटायला लागेल. एकदा का आपल्याला सोपं वाटायला लागलं, की आपल्याला एक कॉन्फिडन्स बिल्डअप होतो. मग आपण आणखीन जास्त अभ्यास करतो. मग काय रिझल्ट मिळणारच ना भाऊ. मिळणार की नाही सांगा बघू? मिळणार, मिळवायचा आहे. आणि एक सांगतो, आता ज्यांनी रिपीट केलेलं आहे, त्यांच्यासाठी एकदम क्रुशियल पिरियड सुरू आहे हा. अतिशय महत्त्वाचा पिरियड आहे. 1 वर्ष आपण रिपीट केलंय, आता हे शेवटचे दिवस आहेत. शेवटचा क्षण आहे हा. इथं आत्मविश्वास गमावून चालणार नाहीये. या स्टेजला मला विचारू नका, होईल ना? पडतील ना चांगले मार्क? अरे हे असं विचारतातच पालक मला कसे, मला ते कळत नाही बरं का. मग येतात ॲडमिशनला विचारतात, "होईल ना हो अभ्यास पोराकडून?" अरे करायचंय, करावा लागणार आहे. तुम्ही कुठल्याही कोचिंगला जा, तुम्ही कुठूनही क्रॅश कोर्स पर्चेस करा, तुम्ही केलं तर होणार आहे. आणि तुम्ही करण्यासाठी तुमचा कॉन्फिडन्स तुम्ही सतत हायर लेव्हलला ठेवला पाहिजे. हेच मला या व्हिडिओमध्ये मेनली सांगायचं आहे, की शॉर्ट नोट्स तयार करा. मला सांगा बघू, आता ब्रीथिंग इक्विपमध्ये लक्षात राहिलं, पण ते हेलियमचं पण काहीतरी आहे ना. हेलियम आणि हायड्रोजन मिक्सचर कुठं असतं? बलूनमध्ये 85-15%. हेलियम ऑक्सिजन कुठं असतं रे? अस्थमा पेशंट. बरोबर आहे. आणि सी डायव्हर्स. डायरेक्टली ऑक्सिजन नसतो सिलिंडरमध्ये. मिक्सचर आहे हेलियम आणि ऑक्सिजनचं. लक्षात राहिलं? मग लगे हात हेलियम, निऑन, आर्गॉन, झेनॉन, रेडॉन, क्रिप्टॉन हे सगळे नोबेल गॅस आहेत. बघा, शेवटच्या पेजवर यूज दिलेत त्याचे. करून टाका ना. मग सल्फर डायऑक्साइडचे युजेस आहेत. म्हणजे क्लोरीनचे युजेस आहेत, ऑक्सिजनचे युजेस आहेत. युजेस पुस्तकात एवढे आहेत, काढा की लिस्ट. एका दिवसात संपवून टाका. फिनॉलचे युजेस आहेत, अल्कोहोल, फिनॉल इतर सगळ्यांचे युजेस आहेत. लास्ट पेजवर असतात. अगदी कोऑर्डिनेशन कंपाउंड, सिस्प्लॅटिन ट्रीटमेंट ऑफ कॅन्सर ठरलेलं आहे. सिल्वर त्याचं जे कोऑर्डिनेशन कंपाउंड आहे ते वॉटर क्लिनिंगमध्ये बरोबर आहे. एक लक्षात घ्या, आरामात टेन्शन न घेता अभ्यासाला सुरुवात करा. यश मिळणार आहे आपल्याला. ऑल द बेस्ट.